ओके, सो लेक्चरला स्टार्ट करू आपण. सो लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्रिएट टेबल पासून आपण स्टार्ट केलं होतं. सॉरी, आपण टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स पासून स्टार्ट केलं होतं. मी तुम्हाला काही टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स एक्सप्लेन केले होते, जसे की डीडीएल, डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते क्वेरीज, कोणकोणते कमांड्स आपण रन करणार आहे, जसं की क्रिएट, अल्टर, रिनेम, ट्रंकेट आणि ड्रॉप. सो प्रत्येकाची वर्किंग वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं फंक्शन्स वेगवेगळे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांमध्ये एक एक व्हेरिएशन्स आपण चेक करणार आहे, की कोणते व्हेरिएशन्स आपण यूज करू शकतो, काय काय आपण त्याच्यामध्ये लर्न करणार. सो असे भरपूर टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स आहेत, जो प्रत्येक याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये यूज करणार आहे. डीडीएल, डेटा डेफिनेशन लँग्वेज, जेव्हा आपण डेटाबेस वगैरे क्रिएट करू, त्याच्यामध्ये डेटाला स्टोअर करू, सो त्याच्यावरती आपण असे भरपूर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, एखाद्या अपडेटेड डेटाला आपण अल्टर करू शकतो, रिनेम करू शकतो. ट्रंकेट, ड्रॉप सारखे क्वेरीज पण आपण त्याच्यावरती रन करू शकतो. डेटा क्वेरी लँग्वेजमध्ये आपण सिलेक्ट कमांडचा यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण डेटाला सिलेक्ट करतोय. जे कॉलम्स आपण क्रिएट केलेले, जे डेटा आपण त्याच्यामध्ये फिल करतोय, त्या डेटाला जर का आपल्याला चेक करायचं असेल, डिस्प्ले करायचं असेल आपल्यासमोर, तर सिलेक्ट क्वेरीचा आपण यूज करणार आहे. सो असे आपण जेवढे एसक्यूएल कमांड्स अँड लँग्वेजेस आहे, 5 टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स अँड लँग्वेजेस आहेत. डेटा कंट्रोल लँग्वेज आहे, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज आहे, ते सुद्धा आपण काय करणार इथे यूज करणार आहे. आणि सगळे आपले जे क्वेरीज आहे प्रत्येक टॉपिकवरती आपण रन करून बघणार आहे. सो त्याच्यानंतर आपण एक टेबल बनवलं होतं स्टुडंट्स नावाचं. त्याच्यामध्ये आपण आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज, कोर्स, ईमेल आणि ऍडमिशन डेट असे फील्ड्स म्हणजेच काय आपण म्हणतो एसक्यूएल मध्ये कॉलम्स आपण काय केले होते, क्रिएट केले होते बेसिकली. सो हे जे फील्ड्स आणि कॉलम्स आपण क्रिएट केले होते एसक्यूएल मध्ये, ते सगळे आपण व्यवस्थितपणे चेक केले. प्रत्येक कॉलमला एक सगळ्यात पहिले नाव दिलेलं आहे. सिंटॅक्स पण आपण बघितलं, क्रिएट टेबल आणि त्या टेबलचं नाव, राऊंड ब्रॅकेट्स, आणि राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये आपण काय केलं होतं, जे कॉलम नेम्स होते त्यांना राईट डाऊन केलं होतं. कॉलम नेम सोबत आपण अजून काय केलं होतं, डेटा टाईप आणि कन्स्ट्रेंट्सला सुद्धा आपण काय केलं होतं, डिफाईन केलं होतं. मागच्या लेक्चर्समध्ये आपण डेटा टाइप्स काय आहे, किती प्रकारच्या डेटा टाइप्स आपण यूज करणार आहे, त्यांचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिलं होतं. सेम मी तुम्हाला कन्स्ट्रेंट्स काय असतात, की आपण कॉलम्सवरती एक रिस्ट्रिक्शन्स आणू शकतो, ते रिस्ट्रिक्शन्स पण आपण काय केले, इम्प्लिमेंट करून लास्ट लेक्चरमध्ये चेक केलेले. सो अलोंग विथ द कॉलम नेम तुम्हाला डिफाईन करायचं आहे त्याचा डेटा टाइप, आणि प्लस त्याच्यासोबत जर का तुम्हाला कन्स्ट्रेंट सेट करायचं असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथं काय करू शकता, सेट करू शकता. कन्स्ट्रेंट मॅन्डेटरी पार्ट नाहीये. तुम्हाला जर का एखाद्या कॉलमसाठी कन्स्ट्रेंट ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला नसेल करायचं तर सिंपल तुम्ही कॉलमला नेम द्या, आणि प्लस तुमचं जे डेटा टाइप आहे त्या कॉलमसाठी तुम्हाला सेट करायचं, ते डेटा टाइप तिथं सेट करून टाका. जे तुमचे कॉलम्स असणार आहे ते सेपरेटेड बाय कॉमाज असेल. हा एक पार्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण सिलेक्ट क्वेरीला रन केलं होतं. सिलेक्ट क्वेरी बेसिकली डेटा डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करणार आहे. सो सिलेक्ट, त्याच्यानंतर आपण दोन गोष्टी यूज करू शकतो सिलेक्ट नंतर. एक तर स्टार ऑपरेटर. स्टार ऑपरेटर काय इंडिकेट करतो, की तुमच्या टेबलमध्ये जेवढे पण कॉलम्स असतील त्या सगळ्या कॉलम्सचा सगळं डेटा तुमच्या समोर डिस्प्ले करा. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. आपलं स्टुडंट्स नाव आहे टेबलचं, तो आपण इथे सक्सेसफुली प्रोव्हाइड केलं. तुमची जी क्वेरी आहे ती सक्सेसफुली एंड झाली पाहिजे, तुमचं सेमी कॉलम. त्याच्यानंतर आपण डेटा इथं डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यानंतर आपण इन्सर्ट क्वेरीला स्टडी केलं होतं. दोन प्रकारने आपण इन्सर्टचे सिंटॅक्स बघितले होते. हा होता आपला फर्स्ट सिंटॅक्स. फर्स्ट सिंटॅक्स मध्ये आपण इन्सर्ट इनटू आणि टेबलचं नाव आणि व्हॅल्यूज, कोणत्या टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे, बेसिकली आपण त्या टेबलचं नाव आणि त्याच्यामधले व्हॅल्यूज, नंतर ते व्हॅल्यूज आपण इथं प्रोव्हाइड करतो. आता हा जी आपलं फर्स्ट सिंटॅक्स होतं, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट व्हॅल्यूज काय करत होतो, प्रोव्हाइड करत होतो. व्हॅल्यूज प्रोव्हाइड करण्याची जी टेक्निक आहे ती कशा पद्धतीने, राऊंड ब्रॅकेट्स, आणि राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुमचे सगळे जे व्हॅल्यूज आहे ते तुम्ही डिफाईन करू शकता. आता तुम्ही जे व्हॅल्यूज डिफाईन करताय ते बेसिकली सिक्वेन्स कसं फॉलो करणार आहे, तुमचं जे कॉलमचं सिक्वेन्स आहे, जिथं तुम्ही क्रिएट टेबल केलेलं आहे त्या क्रिएट टेबलच्या दरम्यान तुम्ही जे पण कॉलमचं सिक्वेन्स फॉलो केलं असेल, फर्स्ट कॉलम तुमचा आयडी रिप्रेझेंट करतोय, सेकंड कॉलम तुमचं बेसिकली फर्स्ट नेम, लास्ट नेम रिप्रेझेंट करतोय, मग थर्ड कॉलम लास्ट नेम, एज, फोर्थ कॉलम कोर्स, ईमेल, ऍडमिशन डेट, असं जे तुमची कॉलमची सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सने तुम्ही इथं डेटा काय करणार आहे, बेसिकली इन्सर्ट करत जाणार. सो जे स्ट्रिंग डेटा असेल ते कोर्सच्या आतमध्ये जे नंबर्स असतील ते तुम्ही डायरेक्ट पास करणार. सो त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, या सिक्वेन्समध्ये डेटाला फॉलो केलं. एखादी सारखं व्हॅल्यू तुम्ही प्रोव्हाइड नाही केली त्या केसमध्ये सिंपल काय शो होणार आहे, त्या केसमध्ये एरर थ्रो होणार. एरर का थ्रो होणार आहे, कारण तुमचं जे जेवढी कॉलम्सची साईज आहे, कॉलमची साईज इथे टोटल नंबर ऑफ कॉलम्स इज इक्विव्हॅलेंट टू टोटल नंबर ऑफ तुमचं डेटा. सो इथं तुम्ही जेवढा डेटा इन्सर्ट करताय तेवढ्या डेटाची साईज तुमच्या कॉलमच्या साईज सोबत मॅच झाली पाहिजे. साईज म्हणजे मला काय म्हणायचं आहे, टोटल नंबर ऑफ कॉलमची साईज. सो जेवढे तुमचे इथं टोटल नंबर ऑफ कॉलम्स आहे, इथं टोटल किती नंबर ऑफ कॉलम्स होते, 7 होते. सो तुमचं जे डेटा इथं इन्सर्ट होणार होतं ते सुद्धा तुमचं 7 टाइप्स ऑफ डेटा असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर का तुम्ही कमी केली
तुम्ही जर का सिक्वेन्स चेंज केली तर त्या हिशोबाने तुमचा जे डेटा आहे तो असाइन केला जाईल त्या कॉलम्स. सो सिक्वेन्स नाही बदलली पाहिजे आणि तुमचं जे डेटाची साईज आहे ती पण नाही बदलली पाहिजे. 7 कॉलम आहे तर 7 डेटा तुम्हाला या सिंटॅक्स मध्ये फॉलो करायचे आणि असे तुम्ही नंबर ऑफ डेटा तिथं काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण अजून एक सिंटॅक्स बघितलं होतं इन्सर्ट क्वेरीचं. इन्सर्ट क्वेरीचा हा सेकंड सिंटॅक्स होतं बेसिकली आपल्यासाठी. ठीक आहे, हा सेकंड सिंटॅक्स होता आपला इन्सर्ट क्वेरीचा. त्याच्यामध्ये आपण काय डिफाईन करत होतो, इन्सर्ट इनटू परत टेबलचं नाव, पण त्याच्यानंतर आपण डायरेक्ट व्हॅल्यूजच्या मध्ये आपण काय करत होतो, आपले जे फील्ड्स आहे, जे कॉलम्स आहे त्याला आपण यूज करत होतो. कॉलम्सचे नेम आपण इथं काय करत होतो, डिफाईन करत होतो. आणि तुमचे जे कॉलमचे नेम आहे, जे जेव्हा तुम्ही टेबल क्रिएट करत होता सेम तेच कॉलमचे नेम तुम्हाला इथं यूज करायचंय. आणि ते कॉलमचे नेम जे तुम्ही डिफाईन करताय त्याची सिक्वेन्स पण तुम्ही इथं चेंज करू शकता. जसं तुम्ही इथं सिक्वेन्स कॉलमच्या नेमची केलेली आहे सेम त्याच केसमध्ये खाली तुमच्या डेटाची सिक्वेन्स पण त्या हिशोबाने तुम्ही इथं सेट करू शकता. आता आपण जेव्हा टेबलमध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रेंटला यूज केलं होतं कॉलमसाठी, डिफॉल्टमध्ये आपण काय करत होतो, एक व्हॅल्यू स्टोअर करत होतो. सो त्याचा जर का मला यूज करायचा असेल सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं कॉलम नेम्स डिफाईन करू शकता. आणि जेव्हा जिथं तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची आहे त्या केसमध्ये तुम्ही काय करा, तर जो कॉलमचा नेम आहे तो पण डिफाईन नका करू. इथं सेकंड सिंटॅक्स मध्ये जिथं कॉलम नेम्स आपण डिफाईन करतोय त्या कॉलम नेम्स मध्ये तुम्ही जे डिफॉल्ट व्हॅल्यूचं जे कॉलम नेम आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रेंटचं जे कॉलम नेम आहे त्या कॉलम नेमला बेसिकली इथं डिफाईन नका. सिंपल जेव्हा तुम्ही इथं कॉलम नेमला डिफाईन नाही करणार त्या केसमध्ये काय होईल, तुमची जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक सेट होईल. वरच्या फर्स्ट सिंटॅक्स मध्ये तुम्ही सपोज जर का जे कॉलम नेम आहे, सॉरी जे डेटा आहे त्या कॉलमसाठी जर का तुम्ही प्रोव्हाइड नाही केलं, जिथं की ज्या कॉलमसाठी कन्स्ट्रेंट सेट आहे डिफॉल्ट, समजा या फर्स्ट सिंटॅक्स मध्ये तुम्ही जर का त्याला डेटा पास नाही केला तर जो डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती पुट नाही केली जात, तुम्हाला एरर थ्रो होतो. आणि एरर मध्ये काय दिलं जातं की जेवढे नंबर ऑफ कॉलम्स होते तेवढे नंबर ऑफ डेटा इथं पास नाही झाले. सो डिफॉल्टला जर का यूज करायचं असेल तर दोन टेक्निक्स आहे. फर्स्ट टेक्निक ही इथं तुम्ही एक तर कॉलम नेमला डिफाईन नका करू आणि इथं सेम टाइमला व्हॅल्यूला सुद्धा पास नका करू ज्या कॉलमसाठी डिफॉल्ट कन्स्ट्रेंट सेट आहे. किंवा सेकंड टेक्निक काय, डायरेक्ट डिफॉल्ट कीला यूज करा, जिथं की तुम्ही जर का फर्स्ट सिंटॅक्स यूज करणार असेल. जेव्हा तुम्ही फर्स्ट सिंटॅक्सला यूज करणार असेल जिथं तुम्ही टेबल नेमच्या नंतर तुमचे कॉलम नेम्स डिफाईन नसेल करणार काय अशा पद्धतीने, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, जिथं डिफॉल्ट आहे तिथं डिफॉल्ट ज्या कॉलमसाठी डिफॉल्ट कन्स्ट्रेंट आहे तिथं सिंपल डिफॉल्ट कीचा यूज करा. त्या केसमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर होते, डिफॉल्ट व्हॅल्यू स्टोअर केला जातो. सो इन्सर्ट मध्ये दोन व्हेरिएशन समजायचे तुम्हाला. पहिलं व्हेरिएशन आहे इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज आणि डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर करायला सुरुवात करा. जिथं डिफॉल्ट कन्स्ट्रेंट यूज करायचं तिथं डिफॉल्ट कीवर्डचा यूज करा. आणि सेकंड सिंटॅक्स आहे इन्सर्ट इनटू स्टुडंट्स आणि कॉलम नेम्स तुम्ही डिफाईन करणार सगळे. आणि जेवढे इथं कॉलम्स नेम डिफाईन असतील तेवढे कॉलमचा डेटा तुम्ही इथं फिल करा. आणि इथं जी सिक्वेन्स तुम्ही फॉलो केलेली कॉलम नेम डिफाईन करताना त्या सिक्वेन्सने इथं डेटा फिल झाला. इथं डेटा फिल करण्याची सिक्वेन्स काय, टेबलच्या हिशोबाने, टेबलमध्ये जसे कॉलम्स आहेत त्या हिशोबाने तुम्ही इथं डेटाला फिल करा. इथं डेटा फिल करण्याची सिक्वेन्स काय, इथं तुम्ही जे कॉलम नेम्स देणार त्या कॉलम नेमच्या हिशोबाने डेटाला तुम्ही फिल करू शकता. सो दोन इन्सर्ट मध्ये सिंटॅक्स आहे, दोन्ही सिंटॅक्सला व्यवस्थितपणे स्टडी करा आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही व्हेरिएशन चेक करू शकता. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं की ऑटो इन्क्रीमेंटचा तुम्ही यूज करू शकता. एखाद्या याला ऑटो इन्क्रीमेंट म्हणून सेट करा, एक नवीन नवीन टेबल क्रिएट करा, सॉरी त्या नवीन टेबलमध्ये काही कॉलम ऍड करा, त्या कॉलमला सेट करा ऑटो इन्क्रीमेंट. आणि ऑटो इन्क्रीमेंटच्या टाइमला तुम्ही चेक करू शकता की व्हॅल्यूज कशा प्रकारे तुम्ही इन्सर्ट करणार. सो तो एक क्वेरी आपण इथं काय करणार आहे, रन करणार. सो ऑटो इन्क्रीमेंट म्हणजे व्हॅल्यूज ऑटो अपडेट होतो. हा डिफॉल्ट पण डायरेक्ट तेच, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएशन आहेत तेच बघू. क्रिएट डिफॉल्ट कीवर्ड तुम्ही त्याच केसमध्ये यूज करू शकता ज्या कॉलमला कन्स्ट्रेंट तुम्ही डिफॉल्ट सेट केली. कोणत्या पण याला तुम्ही डिफॉल्ट कीवर्डला यूज नाही करू शकता. ते ऑटो इन्क्रीमेंट करतोय. डिफॉल्ट कुठं प्लेस केलेलं आहे,
कॉलम नंबर 1 काय गरज नाही त्याची, ते काहीच यूज नाही त्याचं डिफॉल्टचं. दाखव क्रिएट. ठीक आहे. आता जसं हा टेबल आपण क्रिएट केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण अजून एक टेबलला क्रिएट करू. क्रिएट टेबल. त्याच्यानंतर तुम्हाला सपोज नाव द्यायचंय कोर्स नावाचं. मी काय करू इथं टेबल क्रिएट करतो. त्याच्यानंतर कोलन बेसिकली इथं मी पेंडिंग करतोय माझे टेबल. काय बघू सर कोर्स आणि त्याच्यामध्ये आपण सेट करू आता कोर्स आय डी म्हणून. कोर्स आय डी इंटिजर आपला राहणार आहे डेटा टाईप. मग आता आपण कन्स्ट्रेंट सेट करू प्रायमरी की प्लस आपण सेट करणार ऑटो इन्क्रीमेंट. प्रॉब्लेम येतो. कोर्स आय डी INT प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट सेट करू. कोर्सला नेम आपण स्टोर करू शकतो अशा पद्धतीने. त्याला आपण नाव देऊ वॅर कॅर. त्याच्यामध्ये स्टोर करू 50. फक्त असे एवढे 2 कॉलम्सच मी काय करतो इथं क्रिएट करतो. जेव्हा मी या क्वेरीला सक्सेसफुली रन करतोय काय होतंय आपण चेक करू. एरर येतोय नाही एरर होत. त्यांनी फक्त रेड अंडरलाईन करून का दिली. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम आपण पुट करणार टेबलचं नाव क्वेरीला रन करणार. त्या केसमध्ये आपण चेक करू शकतो सक्सेसफुली माझं जे कोर्स आय डी आणि कोर्स नेम आहे तो इथं क्रिएट झाला. आता आपण करू इन्सर्ट क्वेरीला रन. सो इन्सर्ट क्वेरीमध्ये आपण काय करणार आहे फर्स्ट सिंटॅक्सला या कम्प्लीट सिंटॅक्सला आपण इथं फॉलो करू. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑटो इन्क्रीमेंटचं व्हेरिएशन दाखवतो. सेम या केसमध्ये तुम्हाला ऑटो इन्क्रीमेंटचं व्हेरिएशन दाखवतो. ठीक आहे. इन्सर्ट इनटू टाकू शकता तुम्ही टेबलचं नाव कोर्स. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला व्हॅल्यूज. त्याच्यानंतर इथं सिंपल तुम्हाला तुमचे जे व्हॅल्यूज आहेत त्याला पुट करायचे. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम कोर्स इन्सर्ट इनटू कोर्स व्हॅल्यूज. त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय बेसिकली ऑटो इन्क्रीमेंट आहे आपलं. सो त्या केसमध्ये आपण आहे ना फक्त नेमला पहिले पास करून घेऊ. सो मी तर पुट करतोय डेटा सायन्स. ठीक आहे. सक्सेसफुली माझी क्वेरी आहे त्याला रन करतो. सिंगल डेटा मी इथं इन्सर्ट करणार. त्या केसमध्ये मला काय आलेलं आहे एरर आहे की कॉलम काउंट डझंट मॅच व्हॅल्यू काउंट ॲट रो 1. ठीक आहे. आता दुसरी क्वेरी आपण रन करू शकतो इन्सर्ट इनटू टेबलचं नाव
त्याच्या आतमध्ये आपण पुट करणारे आता कॉलम्सचे नेम्स. त्याच्यामध्ये मी माझं जे कॉलमचं नाव आहे सक्सेसफुली इथून उचलतोय, कॉपी करतोय, त्याच्यामध्ये मी फक्त पुट करण्याचं काम करतो. ठीक आहे, व्हॅल्यूज खाली येतोय आणि आता मी फक्त परत एकच व्हॅल्यू माझं प्रोव्हाइड करणार. आता बघू, तर आता सक्सेसफुली जी क्वेरी आहे ती रन झाली. जेव्हा मी माझ्या टेबलला रन करणार तर त्या केसमध्ये तुम्ही बघा ऑटो इन्क्रीमेंट 1 पासून स्टार्ट झालेलं आहे आणि कोर्स नेम डेटा सायन्स मध्ये आहे. डिफॉल्ट तुला आता मी सांगतो, तुला जर का आता इथं चेक करा, इन्सर्ट इनटू कोट्स. जेव्हा आपण सेकंड सिंटॅक्सला फॉलो केलं, इन्सर्ट क्वेरीचं इन्सर्ट इनटू टेबलचं नाव आणि मग आपण कॉलम नेम्सला डिफाईन केलं व्हॅल्यूज. कॉलम नेम मध्ये आपण फक्त एकच कॉलम डिफाईन केलेलं आहे आणि तो आपला कोणता कॉलम होतं बेसिकली कोर्स नेमचं. कारण जी कोर्स आयडी होती त्याला आपण ऑटो इन्क्रीमेंट सेट केलेलं आहे ऍज अ कन्स्ट्रेंट, जिथं की जे व्हॅल्यूज आहे ते ऑटो जनरेट होणार आणि पुट केले जातात. सो त्या केसमध्ये तुम्ही फक्त कोर्स नेम प्रोव्हाइड करा, त्या कोर्स नेम साठी एक युनिक आयडी त्याला प्रोव्हाइड केली जाणार. ठीक आहे, जेव्हा फर्स्ट सिंटॅक्स मध्ये तुम्हाला जर का इथं पण कोर्स फर्स्ट सिंटॅक्सला फॉलो करून जर का तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल सो त्या केसमध्ये तुम्ही डिफॉल्टला यूज करू शकता. ठीक आहे, इथं डिफॉल्टला यूज करून काहीच फायदा नाही. फर्स्ट क्वेरीलाच डिफॉल्ट होतं का तुझं? मला वाटलं तुम्ही तर डिफॉल्टला यूज केलाय, तिथं काही उपयोगच नाही त्याचा. सो काही अशा पद्धतीने तुम्ही ऑटो इन्क्रीमेंटला काय करू शकता, सेट करू शकता आणि इन्सर्ट इनटू पहिल्या सिंटॅक्सच्या फर्स्ट सिंटॅक्सचा यूज करून पण तुम्ही डेटा सायन्सला रन करू शकता. सेकंड क्वेरीला पण यूज करून तुम्ही काय करू शकता, डेटा सायन्सला हे करू शकता. दोन्ही पण तुम्ही यूज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर का इथं फरक एवढंच आहे की ही रायटिंग तुम्हाला अवॉइड करायची असेल सो तुम्ही या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट कोर्स नेम लिहा आणि कोर्स नेम लिहायला सुरुवात करा, जिथं आयडी ऑटो जनरेट होत राहील आणि तिथं सेव्ह होत. ठीक आहे, आता सपोज जर का जी ऑटो इन्क्रीमेंट स्टार्ट होते ती बाय डिफॉल्ट स्टार्ट होते 1 पासून, आपल्याला चेंज करायचं आहे ऑटो इन्क्रीमेंटची सिक्वेन्स. समजते? सो बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं काय करावं लागेल, इथं तुम्ही तुमची सिक्वेन्स जिथं तुम्ही डिफॉल्ट पुट करताय इथं डिफॉल्ट न पुट करता 101 पासून मला स्टार्ट करायचंय. सो त्या केसमध्ये मी अशा पद्धतीने काही क्वेरीजला रन करतो. टाकता येतो ना, सिक्वेन्स चेंज करता येतो. सो इथं चेक करा 101 तुमचं सक्सेसफुली ऍड झालं. आता इथून पुढं जर का तुम्ही बाय डिफॉल्ट परत एकदा इन्सर्टची क्वेरी रन करा, त्या केसमध्ये फक्त कोर्स नेम वगैरे रन करा, तिथून तुमचं जे 101 पासूनची जी सिक्वेन्स आहे ती घेतली जाणार. सो इथं तुम्ही काय करू शकता, डिफॉल्टला यूज करू शकता आणि या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, जिथं आपण इन्सर्ट इनटू टेबल नेम आणि त्याच्यानंतर टेबलचे नाव जिथं प्रोव्हाइड करतो तिथं कोर्स आयडी पण प्रोव्हाइड करायचं, सेम तिथं फिल करायचं तुम्हाला ज्या सिक्वेन्स पासून स्टार्ट करायचं. ऑटो इन्क्रीमेंट मध्ये 3 केसेस आहेत. एक
जिथं तुम्ही इन्सर्ट इंटू कोर्स व्हॅल्यूज फर्स्ट सिंटॅक्सचा यूज करताय तुम्ही इन्सर्ट क्वेरीचा, त्या केसमध्ये तुम्ही ऑटो इन्क्रीमेंट मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू पुट करा आणि तुमचं जे कोर्स नेम आहे त्याला डायरेक्टली इथं प्रोव्हाइड. सेकंड क्वेरीचा सिंटॅक्स आहे इन्सर्ट इंटू कोर्स, जिथं सगळ्या कॉलम्सला तुम्ही इथं डिफाईन करू शकता. जेवढे कॉलम्स आहेत तितके व्हॅल्यूज मध्ये जायचंय आणि ज्या व्हॅल्यूज पासून तुम्हाला स्टार्ट करायचंय ती व्हॅल्यू इथं सेट करायची आणि मग फर्स्ट व्हॅल्यू तुमची ऍड करून द्यायची. आणि त्याच्यानंतर सेम तुम्ही अजून एकदा इन्सर्टला क्वेरी इथं वापरायची. आणि तिथं फक्त डिफाईन करताना काय करायचं, कोर्स नेमला डिफाईन म्हणजे ऑटो जनरेट होईल. ऑटो इम्प्लिमेंट होईल ना, आता ऑटो जनरेट होईल ना व्हॅल्यू. झालं सेट. रन करू या क्वेरीला. आलं 101 102 पायथन. मी फक्त पायथनच प्रोव्हाइड केलं. 102 ऑटो जनरेट झालं कारण मी इथं सिक्वेन्स चेंज केलेली 101. सो ऑटो इन्क्रीमेंट मध्ये तुम्ही 3 केसेस परफॉर्म करा. एक इन्सर्ट इंटू कोर्स व्हॅल्यूज फर्स्ट सिंटॅक्सला फॉलो करून जिथं ऑटो इन्क्रीमेंट म्हणजे जिथं कोर्स आयडी आहे तिथं बाय डिफॉल्ट सेट करा एक तर डिफॉल्ट आणि मग तिथून पुढची व्हॅल्यू सेट करा. सेकंड केस आहे इन्सर्ट इंटू कोर्स, कोर्स आयडी पण इथं प्रोव्हाइड करा. कोर्स आयडी मध्ये जर का सिक्वेन्स तुम्हाला चेंज करायची असेल तर ती, जर का तुम्ही सिक्वेन्स चेंज नाही केली तर बाय डिफॉल्ट एसक्यूएल 1 पासून स्टार्ट करणार त्याचं. कशामध्ये व्हॅल्यूज वाढवायची. अच्छा ह्याच्यामध्येच व्हॅल्यूज ऍड करतो. या केसमध्ये तुला मॅन्युअली व्हॅल्यूज पुट करायला लागेल. ह्याच्यामध्ये नाही तुला इथं सपोज जर का मी फक्त पायथन दिलं नाही कारण इथं तू ऑलरेडी 2 कॉलम्स डिफाईन केलेले, त्या केसमध्ये तो इला त्यांनी यायला हा नाही ना. मग आपण 2 ऑटो इन्क्रीमेंटचं पाहिलं, एक तर सिक्वेन्स चेंज केली परत आपण दुसरी इन्सर्ट क्वेरी रन केली, तिथून पुढचं तुम्हाला सगळं ऑटोच होतंय ना. 2 इन्सर्टची क्वेरी तुम्ही रन करा ना. 2 इन्सर्टची क्वेरी सेट करा एका टेबलसाठी, जिथं फर्स्ट एकच क्वेरी रन होणार. बाय डिफॉल्ट फर्स्ट क्वेरी जी आहे त्याच्यामध्ये सिंगल व्हॅल्यू ठेवू आणि एकच रन करू. तिथून पुढचे जेवढे व्हॅल्यूज आहे अनलिमिटेड व्हॅल्यूज त्याच्यामध्ये म्हणून पुट करा. सो अल्टर क्वेरीचा यूज करून जे एक्झिस्टिंग टेबल आहे त्याच्यामध्ये जर का काही मॉडिफिकेशन जे काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण अल्टर क्वेरीचा यूज करणार. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघू, आपण ऑलरेडी जे एक्झिस्टिंग टेबल आहे त्याच्यामध्ये सपोज जर का मला एखादं नवीन कॉलम ऍड करायचं असेल सो त्या केसमध्ये मी कशा पद्धतीने करू शकतो. सो ऍड न्यू कॉलम. जे टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहे त्याच्या आतमध्ये जाऊन जर का मी इथं सपोज न्यू कॉलम ऍड केलं तर ही चुकीची पद्धत असते. याच्यामध्ये जर का मी एखादं कॉलम नेम डिफाईन केलं, त्याचं डेटा टाईप कन्स्ट्रेंट डिफाईन केलं सेम ऑलरेडी एक्झिस्टिंग टेबलमध्ये, सो मला क्वेरी कशा पद्धतीने रन करावं लागेल पूर्ण एक असं. सो त्या केसमध्ये तो एरर थ्रो करणार का, कारण कोर्स आयडी आणि कोर्स नेम ऑलरेडी डिफाईन आहे. सो त्या केसमध्ये मी परत एकदा सेम टेबलला नाही करू शकतो. सो त्या केसमध्ये मी काय करणार आहे, अल्टर क्वेरीचा यूज करून मी काय करणार आहे, नवीन कॉलम ऍड करण्याचा इथं प्रयत्न करणार. सो ऍड न्यू कॉलम. सो त्याच्यासाठी आपल्याकडे सिंटॅक्स आहे अल्टर, हा कीवर्ड आहे आपल्याकडं. सो तुम्ही अल्टरचा यूज करून आपण काय करू शकतो, एखाद्या न्यू कॉलमला इथं ऍड करू शकतो. सो त्याच्यासाठी आपण कोणत्या टेबलमध्ये ऍड करायचंय, आपण कोर्समध्ये करू शकतो किंवा वरती आपण स्टुडंट टेबल आपलं जे बनवलेलं आहे स्टुडंट्स नावाचं त्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. सो स्टुडंट्स नावाच्या टेबलमध्ये आपण काय करू, एखाद्या न्यू कॉलमला ऍड करण्याचा इथं प्रयत्न करू. सो अल्टर, त्याच्यानंतर टाईप करा टेबल आणि टेबलचं पुढं नेम प्रोव्हाइड करा. सो टेबल नेम आपलं काय, स्टुडंट्स. इथं मी स्टुडंट्स प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता इथं ऍडचं एक इनबिल्ट कीवर्ड आहे, ऍड तुम्ही इथं यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं प्रोव्हाइड करायचंय कॉलम नेम, जे न्यू कॉलम नेम तुम्हाला ऍड करायचं. सो मी इथं प्रोव्हाइड करतोय कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यासोबत कॉलमचा नेम डिफाईन केलं तर डेटा टाईप पण डिफाईन करावं लागेल. सो मी डिफाईन करतोय इंटिजर. इंटिजर नंतर तुम्हाला सपोज याला कन्स्ट्रेंट पण प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही कन्स्ट्रेंट पण इथं प्रोव्हाइड करू शकता.
तर जे कन्स्ट्रेंट तुम्हाला इथं सेट करायचं असेल या पर्टिक्युलर कॉलमसाठी, कॉन्टॅक्ट नंबरसाठी, तो कन्स्ट्रेंट तुम्ही इथं ऍड करू शकता. सो मला कन्स्ट्रेंट नाही सेट करायचंय, मला नुसतं कॉन्टॅक्ट नंबर एक क्रिएट करायचंय. सो मी इथं काय करू शकतो, कॉन्टॅक्ट नंबरला क्रिएट करू शकतो. जसं मी या क्वेरीला रन करणार आहे, सो तुम्ही चेक करा सक्सेसफुली इथं क्वेरी माझी रन झालेली आहे, ग्रीन टिक त्याला आलेलं. सेम आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव, जे की आपल्याला टेबल डिस्प्ले करण्यासाठी हेल्प करणार. तर जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय, सो तुम्ही चेक करा कॉन्टॅक्ट नंबरचा कॉलम इथं सक्सेसफुली ऍड झाले. सो बाय डिफॉल्ट जे सगळे व्हॅल्यूज आहेत ते इथं आता काय आलेले, नल आले, कारण आपण आता जे कॉन्टॅक्ट नंबरचा कॉलम आहे त्याला ऍड केले. आणि जो नवीन कॉलम आपण ऍड करतो तो बाय डिफॉल्ट टेबलच्या एंडिंगला जाऊन ऍड होऊन जातो, लास्टला तो स्वतःला ऍड करून घेतो. ठीक आहे. आता तुम्ही इथून पुढे जेव्हा डेटा इन्सर्ट करणार या स्टुडंट टेबलमध्ये, सो टोटल तुम्हाला 8 व्हॅल्यूज प्रोव्हाइड करावे लागतील. 8 व्हॅल्यूज मध्ये तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर पण असेल, जो की इंटिजर डेटा घेणार आहे. सो 10 डिजिटचं जे तुमचं इंटिजर डेटा आहे त्याला तुम्ही इथं काय करू शकता, ऍड करू शकता. शिफ्ट करू शकतो आपण कॉलम, ते पण क्वेरी दाखवतो. ठीक आहे. हा झालं तुमचं अल्टर टेबल करण्यासाठी. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण ऍड कॉलम बघितलं, सेम आपल्याकडे आहे. एक आहे आपल्याकडं मॉडिफाय कॉलम. मॉडिफायचा अर्थ काय बेसिकली, जसं ऍड हा कीवर्ड आहे तसं मॉडिफाय एक कीवर्ड आहे. मॉडिफाय काय करतो बेसिकली आपल्यासाठी, एक एक्झिस्टिंग कॉलमचा जर का तुम्हाला डेटा टाईप चेंज करायचा असेल, किंवा एखाद्याचं सपोज जर का सॉरी डेटा कन्स्ट्रेंट वगैरे तुम्हाला चेंज करायचं असेल, किंवा एखादा न्यू कन्स्ट्रेंट तिथं ऍड करायचा असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय, त्याला मॉडिफाय करू शकताय. सो मॉडिफायच्या केसमध्ये तुम्ही, आणि मॉडिफाय पण कोणत्या केसेसमध्ये होणार आहे हे पण लक्षात घ्या. सपोज जर का तुम्ही एखादं इंटिजर डेटा ऑलरेडी त्या कॉलमसाठी सेट आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा डेटा सेट तुम्ही चेंज करून इंटिजर मध्ये कन्वर्ट नाही करू शकता. तुम्ही कशामध्ये इंटिजरला चेंज करू शकता, सपोज जर का तुम्हाला एखाद्या कॉलम मध्ये बिग इंटिजर सारखा डेटा ऍड करायचा आहे, जिथं आपण इंटिजर, बिग इंटिजर्स, तिन्ही इंटिजर सारखे कॉन्सेप्ट स्टडी केले होते, त्याच्यामध्ये जर का तुम्हाला डेटा टाईपला स्वॅप करायचे असतील तर तुम्ही करू शकता. कॅर आणि व्हॅर कॅरला आपण स्टडी केलं होतं. सो तुम्हाला जर का आता तुमचा डेटा टाईप व्हॅर कॅर आहे, त्याला चेंज करून तुम्हाला कॅर मध्ये कन्वर्ट करायचे, तर ते केसमध्ये तुम्ही काय करू शकता, डेटा टाईपला इथं डिफाईन करू शकता. सो न्यू डेटा टाईप आपण इथं डिफाईन करू शकतो. ऑलरेडी सपोज जर का तुमचं व्हॅर सेट आहे, त्याची एक लिमिट तुम्ही सेट केलेली 50ला, त्या साईजला सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करून काय करू शकता, 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्स मध्ये सेट करू शकता. सो इथं आपण शिकणार आहे मॉडिफाई कॉलम. त्याच्यामध्ये सेम परत अल्टरच आपली हेल्प करणार आहे. अल्टर टेबल, त्याच्यानंतर टेबलचं नाव स्टुडंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं टाईप करणार मॉडिफाय. मॉडिफाय नंतर तुम्ही देणार तुमचं कॉलमचं नाव, एक्झिस्टिंग कॉलम नेम. एक्झिस्टिंग कॉलम नेम मध्ये मला आता सपोज काय चेंज करायचं आहे, हे माझं टेबल होतं, त्या टेबलमध्ये आपण सपोज करू ही जी व्हॅर साईज आहे 50, त्याला चेंज करून आपण करू 100 मध्ये. सो त्या केसमध्ये फर्स्ट नेम होतं त्या कॉलमचं नाव. सो मी इथं काय करणार आहे, फर्स्ट नेम इथं राईट डाऊन करणार. सो फर्स्ट नेम, त्याच्यानंतर फर्स्ट नेम नंतर जे आपलं डेटा टाईप आहे त्याला इथं ऍड करू व्हॅर कॅर. त्याची साईज मी इथं सेट करणार आहे सक्सेसफुली 100. आता मला एवढंच चेंजेस करायचं आहे, कन्स्ट्रेंट मला ऍज इट इज ठेवायचंय. सो मी कन्स्ट्रेंटला इथं काही चेंज नाही. तर त्या केसमध्ये जेव्हा मी ही क्वेरी रन करतोय, तर तुम्ही बघा सक्सेसफुली ही क्वेरी सुद्धा आता माझी काय झालेली, रन झाली. तर जेव्हा तुम्ही अल्टर टेबल स्टुडंट फर्स्ट नेम मध्ये आता तुम्ही जे पण डेटा पुट करणार आहे त्याची जी लिमिट आहे ते 50 पासून आता 100 कडे सेट झाली. तर तुम्ही 100 कॅरेक्टर्स काय करू शकता, त्या रो मध्ये त्या स्पेसिफिक सेल साठी फर्स्ट नेम साठी तुम्ही स्टोर करू शकता. सो काय अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मॉडिफाय कॉलम, मॉडिफायच्या मदतीने एखादा जो एक्झिस्टिंग कॉलम आहे त्या एक्झिस्टिंग कॉलमचा आपण डेटा टाईप चेंज करू शकतो, त्याची लेंथ आपण चेंज करू शकतो. एखाद्याला जर का ज्याला कन्स्ट्रेंट ऍड नाहीये, सपोज असे पण आपल्याकडे काही आहे ज्याला कन्स्ट्रेंट आपण सेट नाही केलेले, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला कन्स्ट्रेंट पण सेट करू शकता. सपोज लास्ट नेम इथं आहे स्टुडंट्स टेबल मध्ये, बघा लास्ट नेम आहे, व्हॅर आहे, त्याची साईज 50 आहे. मला याला काय करायचं, ह्याला पण नॉट नल करायचं, म्हणजे कन्स्ट्रेंट आता ऍड करायचं. सो मला मॉडिफाय करावं लागेल त्या कॉलम. सो त्या केसमध्ये मी काय अशा पद्धतीने पण क्वेरीज जे आहे त्याला रन करू शकतो. सो अल्टर
टेबल, परत स्टुडंट्स, मॉडिफाय, त्याच्यानंतर आता होतं लास्ट नेम, त्याच्यानंतर त्याची डेटा टाईप परत मला सेमच ठेवायचं आहे, varchar, ते मी इथं डिफाईन करतोय 50, आणि आपल्या त्याच्यानंतर मला त्याला सेट करायचं आहे आता नॉट नल म्हणून. तो सक्सेसफुली जसं आपलं इथं वरती होतं, कुठं गेलो तो, नॉट नल इथं होतं, सेम त्याच पद्धतीने मी काय केलेलं आहे लास्ट नेम साठी पण आता इथं डिफाईन केलं. तर त्याला मी एंडिंग करतोय सेमिकोलननी जेव्हा या क्वेरीला रन करतोय. सो ती सुद्धा केस सक्सेसफुल इथं रन झाली. आता जर का मी लास्ट नेम प्रोव्हाइड नाही केलं कुठल्या फील्डमध्ये, त्या केसमध्ये तो एरर थ्रो करणार. काय एरर थ्रो करणार, कारण मी त्या मॉडिफाय केलेल्या त्या कॉलमला त्याची varchar परत varchar सेट केलेलं आहे, आणि आता कन्स्ट्रेंट मी त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे नॉट नल. ज्याला कन्स्ट्रेंट आहे त्याला कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड करून तुम्ही ऍड करू शकता, किंवा तुम्हाला एक पेक्षा जास्त कन्स्ट्रेंट एखाद्या कॉलमसाठी ऍड करायचं आहे तर एक पेक्षा जास्त कन्स्ट्रेंट तुम्ही ऍड करू शकता. सो काय अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलम्सला मॉडिफाय करू शकता. सपोज जर का मला कॉन्टॅक्ट नंबर आहे, सो कॉन्टॅक्ट नंबर माझं 15 डिजिटचं आहे. सो त्या केसमध्ये मी काय करू शकतो, 15 डिजिटच्या केसेसमध्ये इंटिजर येऊन मला चालणार नाही. मला काय करावं लागेल, त्या कॉलमला बिग इंटिजर म्हणून सेट करावं लागेल. सो मी इंटिजरला चेंज करणार, बिग इंटिजरमध्ये कमी. पण ही चुकी नका करू. असं एक्झाम्पल होतं, फर्स्ट नेम आहे ज्याला varchar सेट केलेलं आहे ऑलरेडी, म्हणजे जे तुमचं प्रीडिफाईन टेबल आहे, एक्झिस्टिंग टेबल आहे, त्याच्यामध्ये कॉलम आहे फर्स्ट नेम, त्याला सेट केलंय varchar, त्याला चेंज करून इंटिजर मध्ये नका करू. तो चुकीचा होईल. इथून पुढचा डेटा त्याच्यामध्ये इन्सर्ट होणार, कारण तुम्ही फर्स्ट नेम मध्ये प्रोव्हाइड करताना काही इंटिजर डेटा प्रोव्हाइड नाही करणार, तुम्ही नेम टाईप करणार, म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू तुम्ही सेंड करणार. सो अशी चुका नका करू. इंटिजरला इंटिजरच्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला बघा. इंटिजरला फ्लोट मध्ये घ्या, डेसिमल मध्ये घ्या, बिग इंट मध्ये घ्या, स्मॉल इंट मध्ये घ्या, कशामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये घ्या. पण varchar कॅर मध्ये घ्या, टेक्स्ट मध्ये घ्या जास्तीत जास्त. पण असे चेंजेस नका परफॉर्म करू जिथं तुमचा डेटा फिलच होणार. सो असे तुम्ही तुमच्या कॉलम्सला परत एकदा मॉडिफाय करू शकता जे एक्झिस्टिंग आहे. एक नाही तर तुम्ही तुमच्या कॉलम मध्ये सॉरी टेबलमध्ये ऍड सुद्धा करू शकता एखादा कॉलम. सो तिन्ही क्वेरीज रन करा. पहिली क्वेरी आहे ऍड कॉलमची, दुसरी आहे मॉडिफाय कॉलमची, आणि दुसरी अजून एक क्वेरी केलेली आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलम मध्ये, ज्याला कन्स्ट्रेंट ऍड नव्हतं त्याला कन्स्ट्रेंट पण आपण इथं ऍड केलं. पुढे जाऊ, पुढची क्वेरीज आता बघू अजून. आता आपण लर्न करू एखादा कॉलम सपोज ड्रॉप करायचं असेल. सो आपण काय करणार आहे आता, ड्रॉप कॉलम करणार, म्हणजे एखादा कॉलमला परमनंटली काय करणार आहे आपण, डिलीट करणार. सो त्याच्यासाठी आपण काय करणार, परत अल्टर टेबल, ठीक आहे, अल्टर टेबल, आणि आपण पुढे काय देतो, टेबलचं नाव. सो टेबल नाव काय, स्टुडंट्स. त्याच्यानंतर आपण प्रोव्हाइड करणार ड्रॉप क्वेरी आपण वरती लर्न केलेली आहे. त्याच्यानंतर आपण देणार ड्रॉप कॉलम, त्याच्यानंतर ज्या कॉलमला तुम्हाला ड्रॉप करायचं आहे त्या कॉलमचं नेम द्यायचं. तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबरचं आपण ऍड केलं होतं, त्याच कॉन्टॅक्ट नंबरला आपण इथं काय करू, डिलीट करू. कॉन्टॅक्ट नंबर क्वेरीला एंड करू, सक्सेसफुली त्या क्वेरीला काय करू आपण, रन करू. केसमध्ये तुम्ही तर चेक करा, सक्सेसफुली माझा टेबल जे आहे तो ऑल्टर झालेला आहे स्टुडंट्स, आणि त्याच्यामधून जे कॉलम होतं कॉन्टॅक्ट नंबरचं तो डिलीट झाला. ते चेक करण्यासाठी आपण सिलेक्टची क्वेरी रन करणार, टेबल विजिबल करण्यासाठी, टेबलच्या आतमधल्या डेटाला शो करण्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. त्या केसमध्ये तुम्ही चेक करा सक्सेसफुली इथं बघा ऍडमिशन डेट पर्यंत आता परत शो होते. कॉन्टॅक्ट नंबर काय झालेले आहे, कॉन्टॅक्ट नंबरची जी फील्ड होती, जे कॉलम होतं ते आपण डिलीट करून टाकलेलं आहे ड्रॉप कॉलमच्या मध्ये. त्याच्यासाठी क्वेरी काय, अल्टर टेबल, टेबलचं नाव, मग पुढच्या लाईनला लिहा ड्रॉप कॉलम आणि कॉलमचं नाव. सिंपल क्वेरी आहे, जेणेकरून आपलं टेबल अल्टर झालं. टेबलमध्ये अल्टरेशन आता काय परफॉर्म झालं, एखादं कॉलम आपण डिलीट केलं. ड्रॉपचा अर्थ काय की पूर्णपणे त्याच्या रिलेटेड जेवढे फाईल्स असतील, काही पण डेटा असतो त्याच्या रिलेटेड सगळं डेटा सिस्टम मधून डिलीट करतो. तुम्ही ड्रॉप टेबल करू शकता, ड्रॉप डेटाबेस करू शकता. आता आपण स्टडी केलं की आपण एखादा कॉलमला सुद्धा त्याच्या आतमध्ये जाऊन ड्रॉप करू शकतो. सो ड्रॉपनी पूर्ण कॉलम त्याच्यात जेवढं डेटा होतं ते सुद्धा त्याला डिलीट करून टाकते. सो तुम्ही ड्रॉप कॉलमच्या मदतीने एखाद्या टेबलचं डेटाला काय करू शकता, डिलीट करू शकता.
म्हणजे कॉलमला तुम्ही डिलीट करू शकता. त्याच्यानंतर आपण बघतोय आता नेक्स्ट क्वेरी आहे रिनेमची क्वेरी. ठीक आहे, हा डेटा डेफिनेशन लँग्वेज मधलीच एक क्वेरी आहे. इथं आपण स्टडी केलेलं होतं. डेटा अल्टरच्या पुढची रिनेमची क्वेरी आहे. सो रिनेमला आपण दोन पद्धतीने रिनेम करू शकतो. रिनेम आपल्याला बेसिकली कशाला करणार आहे, एक तर टेबलच्या नावाला तुम्ही रिनेम करू शकता किंवा कॉलमच्या नेमला तुम्ही रिनेम करू शकता. तेवढे दोनच क्वेरीज आहे जे तुम्ही इथं रन करू शकता. सो रिनेम आपण टेबल नेमला काय करणार आहे, बेसिकली रन करणार. म्हणजे रिनेम कुणाला करणार आहे आपण, टेबल नेमला. त्याच्यासाठी पण आपल्याकडे क्वेरी आहे परत अल्टर. म्हणजे तुम्ही अल्टरच्या मदतीने काय करू शकता, टेबल नेमला रिनेम करू शकता. सो अल्टरचं बेसिक सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबलचं नाव स्टुडंट्स. सो अल्टर टेबल स्टुडंट्स दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला वापरावं लागतं रिनेमची क्वेरी. रिनेम टू तुमचं जे नवीन टेबलला नाव द्यायचं असेल तो बेसिकली. सो मला द्यायचं आहे आता स्टुडंट डेटा म्हणून दिलं. या क्वेरीला आता सक्सेसफुली रन करू. याचा अर्थ काय झालेला आहे, तुमचं जे टेबलचं नाव आहे तो स्टुडंट्स पासून ते आता स्टुडंट डेटामध्ये कन्वर्ट. आता सपोज आता मी इथं सिलेक्ट क्वेरी रन केली. सिलेक्ट स्टार फ्रॉम जे ओल्ड टेबलचं नाव होतं स्टुडंट्स ते आपण इथं काय करू, प्रोव्हाइड करू आणि सक्सेसफुली ह्याला रन करू. तर त्या केसमध्ये मला काय होतंय, एरर थ्रो होतंय. एरर कशाचा आलाय ते पण चेक करू. टेबल एसक्यूएल प्रोग्रामिंग स्टुडंट्स डॉट स्टुडंट्स डझंट एक्झिस्ट. म्हणजे हा जे स्टुडंट्सचा टेबल आहे, टेबल नेम आहे, तो कुठं एक्झिस्ट करत नाही. का एक्झिस्ट करत नाही, कारण आता त्याचं नाव चेंज होऊन काय झालेलं आहे, सो स्टुडंट डेटामध्ये झालेलं आहे. सो त्यासाठी मला इथं काय रन करावं लागेल, स्टुडंट डेटा. जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय तुम्ही चेक करा सक्सेसफुली इथं टेबल डिस्प्ले झालं. सेम टेबल तोच डेटा, फक्त टेबलचं नेम चेंज झालंय स्टुडंट्स पासून ते स्टुडंट डेटा. असे तुम्ही रिनेम करू शकता तुमच्या टेबलच्या नावावर. त्याच्यामध्येच एक सिंपल क्वेरी आहे. सपोज तुम्हाला जर का ही क्वेरी फॉलो नसेल करायची, ही तुमची क्वेरी 1 नाव देऊ रिनेम साठी आणि तुम्ही दुसरी क्वेरी पण इथं काय करू शकता, रन करू शकता त्याच्यासाठी. म्हणजे काही अशा सिंटॅक्सनी पण तुम्ही काय करू शकता, तुमच्या टेबलला रिनेम करू शकता. सो त्याच्यासाठी काय सिंटॅक्स आहे, बेसिकली डायरेक्ट रिनेम टेबल. रिनेम टेबल त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचंय ओल्ड टेबलचं नाव. सपोज इथं आपण आता स्टुडंट्स पासून ते चेंज करून आपण केलं स्टुडंट डेटा. सगळ्यात पहिले मी इथं लिहिणार स्टुडंट डेटा. ह्याला पण मला चेंज करून आता करायचंय स्टुडंट डेटा 1 म्हणून. असं आपण काय करू, सेट करतोय स्टुडंट डेटा 1. या एक सिंगल लाईन क्वेरीला पण आपण काय करू शकतो, रन करू शकतो. त्या केसमध्ये पण तुम्ही चेक करा सक्सेसफुली स्टुडंट डेटा कन्वर्ट झालेला आहे स्टुडंट डेटा 1. तर तुम्ही ही लाईन रन करा, तुमचं सेम वर्क होणार आहे. ही लाईनला पण तुम्ही रन करू शकता, तुमचं सेम वर्क. अल्टरच्या मदतीने पण करू शकता, डायरेक्टली अशी क्वेरी रन करायची ती पण रन करू. तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीने. जेव्हा मी सिलेक्ट स्टार फ्रॉम, आता मी जर का इथं पुट केलं स्टुडंट डेटा, तुम्ही चेक करा मी रन करतोय क्वेरी. त्या केसमध्ये काय होतंय, एरर थ्रो होतं, कारण एसक्यूएल प्रोग्रामिंग डेटाबेसमध्ये असं कोणत्या नावाचं टेबल एक्झिस्टच करत. पण जर का मी त्याला 1 दिलं त्या केसमध्ये तो सक्सेसफुली रन झाला. सेम तोच डेटा परत इथं डिस्प्ले झाला. डेटा तोच राहणार, कॉलम तेच राहणार आहे, सगळं रोज तेच राहणार. फक्त टेबलचा नेम आपण इथं काय करत होतो, चेंज करत जातो, म्हणजे रिनेम करत होतो. असे तुम्ही 2 क्वेरीज रन करू शकता. अल्टर टेबल स्टुडंट रिनेम टू नवीन टेबलचं नाव, रिनेम टेबल टू ओल्ड टेबल नेम टू न्यू टेबल. क्वेरी 1 क्वेरी 2 जी तुम्हाला सोपी आहे. हा झाला क्वेरी 1. हा तुमचं क्वेरी